नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर। तर अजून एक खाण्याबद्दलची शंका, आज आपण सगळंच डिटेल खाण्याबद्दलचं घेऊन चर्चा करूया, म्हणजे आपल्याला गोष्टी समजतील। तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मांडला जातो की आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट किंवा खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट हे पूर्णच आपण जर खाणं टाळलं तर आपलं 100% वजन कमी होऊ शकतं। तर ही दुसऱ्या प्रकारचं मिसकन्सेप्शन आपल्या समाजात आहे। कार्बोहायड्रेट हा आपल्या शरीराच्या रोजचं, जसं गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही, तसं रोजच्या आपल्या जीवन कामासाठी कार्बोहायड्रेट हे थोड्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक आहे। पूर्णच कार्बोहायड्रेट काढून टाकणं अन्न पदार्थातून, आणि आजकाल ते नवीन फॅड तुम्ही ऐकलं असेल कीटो डाएट, तर कीटो डाएट वगैरे करणं हे चांगलं नाहीये शरीराला, कारण हे लॉंग टर्म आपण सस्टेन कीटो डाएट करू शकत नाही एकतर गोष्ट, आणि कीटो डाएट केल्यानं शरीरावर दुष्परिणाम होतात। कीटो डाएट हे काही आजारांमध्ये, एपिलेप्सीमध्ये आपण ऍडवाइस करतो, पण फक्त वेट लॉस करण्यासाठी पूर्ण कार्बोहायड्रेट आपल्या अन्नामधून काढून टाका आणि फक्त अशा पदार्थ खावा ज्यामुळे कीटोन्स तयार होतील, हे मात्र पूर्ण चुकीचं आहे। त्यामुळे हा एक मेसेज महत्त्वाचा आहे की कार्बोहायड्रेटमध्ये कार्बोहायड्रेट हा एकच प्रकार नसतो, त्यामध्ये सिंपल कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात, आणि इनफॅक्ट काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे आहेत त्यामध्ये फायबर असतं, त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते, वजन वाढण्यापासून आपण रोखू शकतो। तर कार्बोहायड्रेट हा एक मोठा ग्रुप आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा कार्बोहायड्रेट आपण किती प्रमाणात घ्यायचा याच्यावर आपला जीवनशैली आणि वजनाचा हा संबंध अवलंबून असतो। धन्यवाद।